सत्यमेव जयते फार्मर कपची लोक चळवळ 46 तालुक्यामध्ये आतापर्यंत सुरू होती आणि आपण नुकतंच बघितलं की 23 तारखेला आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे विभागाचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये एक घोषणा करण्यात आली की आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। आज खूप आनंदाची गोष्ट आहे की खूप मोठ्या संख्येनं कृषी विभागाचे अधिकारी इथे उपस्थित आहेत, पण अजून देखील खूप मोठ्या संख्येनं तालुका पातळीवर गाव पातळीवर काम करणारे लोक सहकारी आपल्यामध्ये आहेत जे आज इथे उपस्थित राहू शकले नाहीत। आमची विनंती आहे की सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येकाच्या तालुक्यात प्रत्येक गावात या पुढच्या काळात येणार आहे हा निरोप तुमच्या वतीनं पहिल्यांदा पोहोचवा। मला वाटते की पुढचा जो टप्पा आहे तो खूप महत्वाचा आहे। दोन गोष्टी ज्यामध्ये ह्या फार्मर कपला सगळ्यात मोठं यश मिळण्याचं कारण एक आहे लोकांचं एकत्र येणं आणि दुसरं ते ज्ञानी होणं। शेती शाळा ह्या फार्मर कपचा आत्मा आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। शेती शाळेमध्ये जे लोकांना ज्ञान मिळालं, ज्याचं आमचे मोहिते सर ह्या शेती शाळा सगळ्या कंडक्ट करतात, त्यामुळं आमूलाग्र बदल शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये झाला। या शेती शाळांच्या लिंक्स म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 15 तारखेनंतर साधारण 15 मे नंतर या शेती शाळा सुरू होणार आहेत। या लिंक्स आपल्यापर्यंत पोहोचल्या जातील। लोकांना शाळेत येण्याची गोडी लावूया। जोपर्यंत विद्यार्थी वर्गात येऊन बसणार नाही तोपर्यंत त्याला गोडी लागणार नाही। म्हणून आमची विनंती आहे की आमच्या ह्या शेती शाळेच्या ज्या लिंक्स आहेत हे आपण तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न करा। दुसरा आहे की ट्रेनिंग हा एक आमच्या सगळ्या कामाचा गाभा राहिलेला आहे। ट्रेनिंगला आलेला माणूस आपण बघितलं असेल की जेव्हा येतो तेव्हा अनभिज्ञ असतो, पण अशी आमची एकही ट्रेनिंगची बॅच नाही की जाताना माणूस जोरदार हसला नाही किंवा रडला नाही। सर प्रत्येक बॅच मध्ये जाताना माणसं रडत जातात। हे ह्या ट्रेनिंगची जादू आहे। हे प्रत्येक ट्रेनिंग प्रत्येक कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांचं होणार आहे। ते कधी होणार कसं होणार याची माहिती पूर्णपणे मला वाटते की आपल्यापर्यंत आपल्या विभागाच्या मार्फत दिली जाणार आहे। जसं आपलं होणार आहे तसंच गावकऱ्यांचं देखील होणार आहे आणि ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातूनच पुढच्या वर्षीचा फार्मर कप आपण लोकांच्या पर्यंत रुजवण्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे। मला वाटते की खूप ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि यामध्ये आपण सगळेजण साथीदार आहात याचा आम्हाला विश्वास आहे। धन्यवाद।